तुकाराम बाबा महाराजांना विनंती करतो की बाबा तुम्ही या ठिकाणी थोडंसं मला मार्गदर्शन करावं। नक्कीच या ठिकाणी गेली 3 दिवस चाललेला हा थरार आणि याची घेतलेली सर्वांनी मजा आणि नक्कीच स्पर्धेच्या सर्व ज्या काही गोष्टी आपण अनुभवल्या त्या सगळ्या गोष्टीबद्दल आणि इथं जे खेळाडू अपयशी ठरले त्यांनाही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि जे खेळाडू या ठिकाणी यशस्वी ठरले त्यांनाही नक्कीच तुमच्या काही कौतुकाची गरज आहे। तर हे मार्गदर्शन आपण करावं अशी मी विनंती करतो। सर्वांना नमस्ते। आज जाडबोलीच्या ठिकाणी GTPL 2022 या अनुषंगाने अगदी कमी वेळामध्ये एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न काटेसराच्या माध्यमातून या ठिकाणी झाला आणि कौतुकास्पद एक गोष्ट सांगायची म्हणजे की जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि जत तालुक्यामधील जे तरुण मुलं आहेत त्या मुलांना तालुक्यामधल्याच मुलांना एक प्राधान्यदायक आपल्याच भागातल्या मुलांना खेळण्याचं आणि त्यांनाच एक संधी या अनुषंगाने हा उपक्रम राबवला गेला। वास्तविक पाहता 6 ते 7 तासाचा एक अविरत प्रयत्न ज्या संघ मालकाने घेतला त्यांच्या आयुष्यातले अनमोल वेळ त्या ठिकाणी 6 तास घालवले आणि या खेळाडूंवरती बोली लावून यांना विकत घेऊन या ठिकाणी खेळ खेळला गेला। एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊन असताना देखील सुंदर अशा पद्धतीचा खेळ ह्या मुलांनी मांडला। येणाऱ्या काळामध्ये देखील GTPLच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी काटेसर आणि आमचे संघचे आणि गुरुसाहेब आपण या ठिकाणी विनंती करतोय की आपण खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन या ठिकाणी केलं। काटेसर तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं। सरपंच साहेब आपण सातत्यपूर्वक 3 दिवस वेळ दिलात। एक संघ मालक म्हणून आपण कमी वेळामध्ये बाहेर जरी पडला असला नाराज व्हायचं नसतं कधी। अपयश यशाची पहिली पायरी आहे आणि संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही आणि आपण मुलांना म्हणजे आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय मलाही मी लहानपणी असताना दरीवडची गावामध्ये क्रिकेट खेळत होतो। मला वाटतंय आता काल परवापासून असं वाटलं की महाराज लोकांची एक टीम तयार करावी आणि कारण मी जर एकटाच गेलो तर सगळ्या मेंढरामध्ये मी एक वेगळा माणूस दिसणार। त्याच्यापेक्षा मग आमच्या मुलांनी इन्शाअल्लाह काय म्हणले कोण मग आपलं आयमोल धुल्लो आणि तुकाराम बाबा की जे चालू होतं म्हणजे आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण सर्वजण एकच आहोत। ज्या गावामध्ये सोन्या या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये एक आदर्श घेण्याजोगतं झालं की गाव एक आहे, गावामध्ये दोन्ही संघ एकत्र खेळत होते पण ह्यामध्ये खेळण्यात बघण्याजोगतं असं झालं की एखाद्या संघामध्ये एकाच गावातील एकाच नगरीतील मुलं एकामेकाच्या विरोधामध्ये होते आणि याच्या अगोदर ज्या मॅचेस झाल्या मग संघ विरोधात सोन्याळ बघितलं त्यावेळेस त्यांचा दंगा त्यांचा उत्साह त्यांच्या बॅट काढण्याची पद्धत ते स्टंप काढण्याची पद्धत आणि नाचण्याची पद्धत बघितली खूप वेगळा आनंद वाटला। आणि त्यानंतर सोन्याळ विरुद्ध सोन्याळ याची जेव्हा खेळ बघायला मिळाली ती एक वेगळी बघायला भेटली। आउट झाल्यानंतर आमचे पहिलवान कुठे आहेत तिथं सर कुठे आहेत सर बसलेत हा इथं बसले सर बसलेले आहेत। आउट केल्यानंतर देखील कुणी देखील टाळ्या वाजवल्या नाहीत। त्या का वाजवल्या नाहीत तर आपल्याच गावातला माणूस या ठिकाणी हारलेला आहे आणि हे देखील ह्या खेळामध्ये घेण्याजोगतं आहे की आपल्या गावातला एखादा व्यक्ती हारला तर त्याचा आनंद कधी व्यक्त केला नसतो, तो आपलाच आहे। आपलेच दात आपलेच होठ दाताखाली जीभ चावली बत्तीसी तो आनंद तुमच्या ह्या क्रिकेट टीम मधून म्हणजे एकंदरीत जाडबोलंग मध्ये आल्यानंतर देखील आपल्याकडून हे शिकायला भेटलं आम्ही खेळ खेळत असताना जर नाव वेगळं असेल तर आम्ही सगळे एकच आहोत हे तुमच्यातून बघायला भेटलं आणि ते आदर्शपूर्वक आहे। प्रत्येक गावामध्ये देखील तरुण पिढीने अशाच पद्धतीचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून विनंती करतो। त्याबरोबर तरुण पिढीला एक विनंती करतो की आपण व्यसनाधीन कोणीच होऊ नका। दारू गुटखा मावा अशा कुठल्याच गोष्टी आपण करणार नाही हा संकल्प GTPL च्या माध्यमातून आपलं पहिलं वर्ष आहे। जर तुम्ही अशा पद्धतीचे व्यसनची मुक्तता करून पुढच्या वर्षी जर मला येऊन सांगितलं की बाबा गेल्या वर्षी आपण 20 तारखेला GTPL घेतली होती आणि त्यावेळेस मी गुटखा खात होतो आणि त्यावेळेस मी संकल्प केला आणि पुढच्या वर्षी त्या मुलांनी मला येऊन सांगावं की बाबा मी गुटखा सोडलेला आहे मी दारू सोडलेले तर त्या मुलाला माझ्याकडून 5000चं बक्षीस असेल।
पण त्यांनी सांगायला पाहिजे छाती टोकून. चोरी केली तर सांगावं माणसाने चोरी केली. आपली जर चूक आपण प्रगट नाही केली तर दुःख भोगाची पाळी येते. आपण हा संकल्प 100% कराल. जाता येता सोनाळ गावावरती प्रेम आणि सातत्यपूर्वक असणार या जत तालुक्यातील जे 6 च्या 7 टीम मालक 8 टीम मालक यांचंही खूप मनापासून कौतुक की आपण खूप मोठ्या पद्धतीचं कार्य तालुक्यामध्ये केलं. येणाऱ्या काळामध्ये देखील जे आता 200 मुलांनी अर्ज भरले होते पण 200हून अधिक मुलं जरी पुढच्या वेळेस आले तर 100% 200च्या 200 मुलं या ठिकाणी खेळतील. तुम्ही पण हात वर करा की तुम्ही पण बक्षीस जिंकले दाखवा. काही अडचण नाही. पहिलं दुसरं तुम्हीच घेऊन चाललाय, तुम्हीच मजा करणार आहे. काही अडचण नाही. एकदम बेस्ट. वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकांना मदत करणे हे सातत्यपूर्वक आहे. मी क्रिकेटमध्ये देणगी क्रिकेटमध्ये कधी देणार नाही. माझं ठरलंय क्रिकेटमध्ये बक्षीस द्यायचं नाही पण क्रिकेटमध्ये नाव राहील अशा पद्धतीचं काम करायचं. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्या सोबत मला वाटते सोन्यामध्ये देखील आपण क्रिकेटचं ग्राउंड म्हणजे मुलांनी मागणी केली होती साहेब. कोरोनाच्या काळामध्ये 450 टन भाजीपाला, 1 टन नव्हे 2 नव्हे 450 टन भाजीपाला 56 टन धान्य वाटप आपण तालुक्यामध्ये केलं. हे सगळं कसं शक्य झालं तर ह्या सर्वांच्या मुळे हे शक्य झालं. माणसाने एकामेकाला मदत केली पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. ज्या गावामध्ये बक्षीस दोन्ही गेलेलं आहे त्याच गावामध्ये 2023चा कार्यक्रम 2023चा कार्यक्रम आपल्या इथं सोन्याळ गावामध्ये हॉल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप खूप जे विजय झाले त्यांनाही खूप शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी खेळण्यासाठी प्रयत्न करून ते हारलेले नाहीयेत पण त्यांनी प्रयत्न केलाय त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या मुलांनी जीवाची बाजी करून या टुर्नामध्ये आपलं जीवाचं रान करून या ठिकाणी जे खेळ बनला खेळ केला आपली जीवाची बाजी करून ज्या ज्या संघ मालकांनी आपल्याला घेतलेला आहे एक अभिमान एक उत्साह आणि एक तळमळ त्या मुलांच्या प्रत्येक चेहऱ्यावरती दिसत होती. आणि ते सातत्यपूर्वक मुलांच्या मध्ये बघायला भेटत होतं. त्या प्रत्येक मुलांचं मी भरभरून कौतुक करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना पैशाने नाही पण शरीराने आपल्या सोबत असेल एवढं सांगतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. जय बागडे बाबा. धन्यवाद बाबा. नक्कीच या ठिकाणी ज्यांना यश मिळालं त्यांनी हुरळून न जाता आणि ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी होरपळून न जाता या ठिकाणी आपली वाटचाल अगदी अशी संघर्षमय पुढे चालू ठेवावी मोलाचा संदेश आपण या ठिकाणी दिला आमच्या सर्व खेळाडूंना. तो अगदी अनमोल असेल आणि जीवनात त्यांच्या प्रत्येक क्षणाला उपयोगी पडेल असाच असेल असं या ठिकाणी मला वाटतं. तर नक्कीच इथे ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी दुसरं बक्षीस दिलेलं आहे ते माननीय श्रोत गांधी चौगुले सर दाखल झालेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडून हे दुसरं बक्षीस आलेलं आहे त्यांचे प्रतिनिधी गांधी चौगुले सर इथं दाखल झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आपल्या JTPL 2022च्या माध्यमातून करूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गांधी चौगुले सर आपण या ठिकाणी बाबांच्या शुभ हस्ते हा सत्कार स्वीकारावा. आपण हा JTPL 2022च्या माध्यमातून सत्कार असेल आपला. आमच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे बक्षीसदाते आणि त्यांचे प्रतिनिधी माननीय श्रुत गांधी चौगुले सर सरचिटणीस शिक्षक संघ माननीय श्रुत गांधी चौगुले सर यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि त्यांचा सत्कारित होतोय. यानंतर माननीय श्रुत शिंगे सरांचाही सत्कार या ठिकाणी होईल. तर शिंदे सरांनी या ठिकाणी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्रुत शिंदे सर शिंगे सर या आपली शिंगे सरांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. शिंगे सरांचा सत्कार त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र विजेत्या संघाचे संघ मालकांना मी थोडंसं पुढे बोलवतो. विजेत्या संघाचे संघ मालक प्लीज या. JTPL 2022 म्हणजे जत प्रीमियर लीग 2022 जाटर बाबलात साहेब नक्कीच या ठिकाणी चेहऱ्यावरची खुशी सगळं काही दाखवते सगळं काही सिद्ध करते. तरी पण आम्हाला शब्दातून ऐकायचं आहे. नक्की या ठिकाणी जो काही तुम्ही या JTPLच्या माध्यमातून वेळ खर्च केला जो काही तुम्ही खेळाडूंवरती विश्वास आणि पैसा खर्च केला ते सगळं केल्याचं एक आत्मिक समाधान इथं अगदी मनापासून वाटतंय. मनापासून पहिल्यांदा मी उपविजेता झालेल्या टीमचे मनापासून शुभेच्छा करतो.
तर ते स्पॉन्सर होते, माझे मित्रच होते, रफिक नदाब. त्यांनी आणि मी एका शाळेत शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि माझे क्लासमेट पण आहे त्यांनी. आणि माझे टीमचे कॅप्टन कुमार चौगुले माझे पाहुणे पण आहेत. आणि त्यांनी मी सहज उमदीची रविवार बाजार करत असताना कॉल केले, असं नियोजन करत आहे मी, मग तुम्ही एक टीमचे स्पॉन्सर व्हा. मी म्हटलो त्यांचे बहीणच मला दिलेले आहेत, मी बहिणीला विचारून सांगतो म्हटले. त्यांनी हसले. तरी पण अर्धा तासामध्ये सांगतो म्हटलो. मग त्यांना घरी येऊन कॉल केलो. एकच त्यांना मी प्रश्न केलो की तू माझा टीमचा कॅप्टन असेल तरच मी स्पॉन्सर होऊ शकतो, नाहीतर नाही म्हटलो. त्यांनी पण मला वचन दिले की मी कॅप्टन असेल तर ह्या टीम खेळणार, नसेल तर बाहेर जाऊ, असा मला वचन दिले. त्या वचनाप्रमाणे सर्व खेळाडूचे निलाव असताना तिथे सगळे प्लेयर्सची त्यांना जिल्ह्यामध्ये, आपलं सांगली जिल्हा एवढंच नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये पण कुठला प्लेयर कसा खेळतो हा सर्व अनुभव त्या आपला कुमार चौगुलेला आहे. मग त्यांनी प्लेयरची असं निलाव एक चढ उतार होत असताना आमचं गपच असणार आपली टीम. सगळ्यांनी विचारणार तुम्ही काय मागत नाही काय नाही म्हणून. त्यांनी अनसोल्ड मधला प्लेयर जास्तीत जास्त आम्ही काय पैसे देऊन खर्च करून प्लेयर घेतलेले नाहीये. दोन बॉलरला जास्त पैसे गेले. सगळ्या प्लेयर्सनी IPLचे नियोजन केलेले आपले काटे सर, कुमार सर, प्रशांत तलगाव सर आणि रफिक नदाब सर हे स्पॉन्सर पण आहे आणि खेळाडू पण आहेत आणि हा कमिटी पण सदस्य आहेत. हा सर्व नियोजित कार्यक्रम त्यांनी घेतला व्यवस्थित, कुठलं भांडण नाही, तक्रार नाही, काय नाही. ते खेळामध्ये थोडं होणारच. ते सर्व समस्या त्यांनी सोडत आज फायनल आपले मित्राचे उपविजेत झाले. त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून हे माझा विजय तुमचा पण विजय आहे. आम्ही एक नाण्याचा दोन बाजू आहे. म्हणून मी तुम्हाला पण आणि आमच्या टीमच्या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देऊन पुढील तुमचा कारकिर्दी असंच उज्ज्वल भविष्यात होऊ दे म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि हा कार्यक्रम बाबांनी अतिशय सुंदररित्या हा इथं घेतल्याबद्दल त्यांचा पण मनापासून शुभेच्छा देऊन इथंच मी 2 शब्द थांबतो. आणि पुढच्या 2023ची JPTL JTPL हा मॅच हा सोन्याळ म्हणजे कुठला फायनलला जिंकत असतो त्या गावामध्ये त्या ठेवायचा यजमान गावामध्ये ठेवायचा संकल्पना बाबांनी केलेला आहे. त्या संकल्पनेला आमची साथ आहे. त्यावेळी पण आम्ही कुठला सहकार्य मागेल ते सहकार्य करायला तयार आहे. आणि कुठलं पण बाबांनी सांगू दे त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहून ते सर्व काम सर्व यशस्वी रीतीने पूर्ण पाडू असं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. थोडंसं थांबवतोय मी या ठिकाणी. तेली साहेब, तुम्ही म्हटले की नदाब साहेब शाळकरी मित्र आहेत, शाळेत पण एक साथ होते, शाळेत पण असंच 1 नंबर 2 नंबर होते जसं क्रिकेटच्या मैदानात विजेता उपविजेता? नाही सर, मी काय तेवढा खेळाडूमध्ये हे नाही. त्यांनी व्हॉलीबॉल प्लेअर आहे आणि क्रिकेट पण प्लेअर आहे. त्यांनी माझे खास मित्र आहेत, जीवलगा मित्र आहेत. हां, नक्कीच आपल्या दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. कारण या ठिकाणी परत एकदा ते शाळेचे दिवस इथं आठवले आणि इथं साजरे केले. नक्कीच दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. मी या ठिकाणी ठीक आहे नदाब साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या मात्र या विजय उत्सवाबद्दल थोडेसं बोलूया, त्याच्यानंतर शेखलाल साहेबांशी मी बोलेन. आज ग्रीन वॉरियर्स आणि सिद्धारूढ 11 हा दोन्ही संघ सोन्याळचे संघ आहे आणि आम्ही 2 दिवसाच्या पाठीमागे सोन्यामध्ये बोर्ड बॅनर सुद्धा लावले आहे की विजेता आम्हीच ठरणार आहे म्हणून. आणि एक सत्यात खरोखरच बाबाच्या आशीर्वादाने आम्हाला या विजय मिळालेला आहे. आणि दोन्ही संघाची कौतुक कितीही केलं तरी कमीच आहे. आणि माझे मित्र एके शाळेत असताना असंच असायचं, मी 1 नंबर 2 नंबर.
म्हणजे मी असताना मी हेडमास्टर होतो आणि उपशिक्षक असिस्टंट शिक्षक होतो आणि दोघं मिळून आजचे चांगले काम 10 वर्ष पूर्ण केलेले आहेत अक्कलकोट तालुक्यात. ते ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो की त्यांनी सुद्धा या तालुक्यात यावा, जल्दी यावा आणि पुढच्या वर्षीचा स्पॉन्सर सुद्धा प्रत्येक वर्षी प्रत्येकप्रमाणे करावा आणि पुढच्या वर्षी सुद्धा आमची JDPL ची सोनेळ संघाने विजय व्हावा असं मी प्रार्थना करतो. आणि पुढच्या वर्षीचे जे खेळाडूंचा लिलाव प्रक्रिया असेल म्हणजे ऑक्शन असेल ती बाबांच्या कार्यालयामध्ये असेल आणि जेवणासह सगळी व्यवस्था असेल. लाईव्ह कार्यक्रम तो सुद्धा असेल. बाबांची आत्ताच उद्घोषणा झाली आहे. नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर शेखलाल साहेब प्लीज पुण्याहून तुम्ही इथं आले आपल्या शिष्टमंडळासहित. नक्की या ठिकाणी इथं आल्याचं समाधान मिळालंय. बक्षीस मिळाले. एकतर मी आनंदित आहे, एकतर मी पुण्यामध्ये व्यवसाय करतो. रफिकनाथ आपण सांगितलं की असं असं IPL ची टीम लावायचे. मी म्हणलं जत तालुका प्रथम दुष्काळी भाग आहे, जेवढे 8 टीम हे JDPL मध्ये घेतले त्यांचे प्रत्येक मी प्रथम अभिनंदन करतो. प्रत्येक 8 टीम विजेता आहे आणि व्यवस्थित रीतीनं मॅच झाले आज. आणि प्रथम सोनेळ जो आज विजेता झाले 3 ओव्हर असो की 8 ओव्हर असो, खरं विजय असतो. तो नक्की विजय व्यवस्थित झालेला आहे आणि बाबांनी जो सहकार्य केलेलं आहे. आणि 2023 मध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन सोनेळमध्ये व्यवस्थित कार्यक्रम व्यवस्थित पार 8च्या ऐवजी 12 टीम 3 दिवसाऐवजी 5 दिवसाची मॅच व्यवस्थित पार पाहिजे. आणि बक्षीसचे वितरण आहे 1 लाखाचे वर आपण प्राइज करू घोषित. एवढं बोलून धन्यवाद करतो. या ठिकाणी खरोखरच कौतुकास्पद तुम्ही मी एक माझी प्रस्तावना तर मांडली. आणि काल मी जेव्हा जतमध्ये बघितलं की जे निलाव घेत असताना सर आपण निलाव जेव्हा घेत होतो त्यावेळेस फक्त निलाव मालक होते आणि एक कॅप्टन आणि हे, पण आपल्या इथं मठामध्ये सर्व मुलं पण त्या ठिकाणी असतील आणि टीम मालक पण असतील आणि तो खेळाडू पण असतील. सर्वांची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. आणि या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक निमंत्रण देतो की 21 मे रोजी श्री संत सद्गुरू सयाजी बागडेबाबांच्या मंदिराचं उद्घाटन गुड्डापूर संघ बाबा या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आहे. आपण पण सर्वांनी या कार्यक्रमाचं 21 मे त्या दिवशी वाढदिवस पण आहे, त्या दिवशी कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सर्वांनी यायचं आहे. नक्की येणार? सावकाश नाही, जोरात. नक्की येणार ना? हा, नाहीतर बाबा इथनं गेलं की संपला विषय. मी तुमच्या संग सातत्यपूर्वक असणार आहे. आपण देखील येणाऱ्या काळामध्ये सातत्यपूर्वक आपल्याला या क्रिकेट टीमच्या माध्यमातून 100% आपल्याला एक यश प्राप्त करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद बाबा. जसं तेली सर सांगितले की कुमारच्यांचे बहिणीला दिलंय असं वाटते सांगितले ना त्यांना. योगायोग असं असतं की मी माझा सुद्धा बहिणीला आहे, माझा मामा दिलेला आहे. आणि ते योगायोग असं प्राइज मिळालेलं आहे म्हणून मी त्यांच्या दोघांचे सुद्धा आम्ही मनापूर्वक आभार मानतो. नक्कीच नदाब साहेब तुमचे आभार. आणि इथे समाइलचे मालक आणि विजय नामद साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. विजय नामद 11चे संघ मालक आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी. संघ मालकांचे सत्कार या ठिकाणी, संघ मालकांचे सत्कार या ठिकाणी. क्या बात आहे. खूप जुनं नातं आहे, खूप मात्र या ठिकाणी जिव्हाळ्याचं नातं आहे. यस, नक्कीच बाबा. मानद साहेबांचे वडील आणि त्यांच्या गाडीवरती बाबा या ठिकाणी, तर खूप जिव्हाळ्याचं नातं. लहानपणी समाज 11 संघाचे संघ मालक आपल्याला या ठिकाणी सन्मान मिळतोय. आपण हा सन्मान स्वीकारावा. समाधान. आणि हा सन्मान स्वीकारल्यानंतर आपण समाधान ऐवळे साहेबांशी थोडंसं बोलूया. बाबांच्या शुभ हस्ते आणि या ठिकाणी आमचे शेखलाल साहेबांच्या शुभ हस्ते समाधान यांना हा सन्मान दिला जातोय. तर समाधान थोडंसं आपण या ठिकाणी बोलूयात. एक सत्कार घेऊया. ठीक आहे, समाधान थोडंसं आपण थांबूया प्लीज. SP संघचे प्रतिनिधी भीमा गायकवाड सर या प्लीज. समाधान तुम्ही या माझ्या बाजूला या थोडंसं प्लीज. हा, कारण तुम्ही असल्यानंतर बरं वाटतंय, आधार वाटतंय. भीमा गायकवाड सर यांना या ठिकाणी
हा मात्र SP संघच्या वतीने संघ मालकाचा सन्मान मिळतोय. संघ मालक म्हणून बाबांच्या शुभ हस्ते, शेखलाल साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर संघ मालक असतील सरपंच SA ग्रुप 11 सरपंच साहेब अप्पू जत्ती साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. तो मात्र सन्मान चिन्ह देऊन संघ मालकांचा सत्कार. कारण जसं काल सुनील पत्रकार म्हटले की कुठल्याही 1 रुपयाचा फायदा नसताना या ठिकाणी 3 दिवसाचा वेळ आणि प्रचंड पैसा सर्व संघ मालकांनी या ठिकाणी सर्व संघांवरती खर्च केलेला आहे. प्रचंड मोठं हे नक्कीच खेळासाठी त्यांनी पाऊल उचललं. यानंतर मात्र त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे, म्हणून हा सत्कार. याच्यानंतर या ठिकाणी दरेश्वर 11 चे संघ मालक प्रतिनिधी या ठिकाणी येतील. दरेश्वर चौगले सरांच्या वतीने दरेश्वर 11 चे मालक संघ मालकांचे प्रतिनिधी इथं येतील. गौरव साहेब घ्या हा सन्मान तुम्ही. दरेश्वर 11 आणि चौगले सरांचे मात्र दरेश्वर करिअर अकॅडमी यांच्या माध्यमातून हा गुरव साहेबांनी सत्कार स्वीकारलेला आहे. बाबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह स्वीकारलेलं आहे. सरदार 11 चे संघ मालक पवन साहेब या प्लीज. सरदार 11 चे प्रतिनिधी पवन कांबळे हे या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारतील सरदार 11 च्या माध्यमातून. नक्की मोठा कार्यक्रम म्हटल्यानंतर सर्वांचं समाधान होणं थोडंसं अवघड आहे, परंतु प्रत्येकाला जर समजून घेतलं तर समाधान तिथंच आहे. आणि म्हणूनच आमच्या शेजारी समाधान ऐवळे साहेब आहे. नक्की त्यांचं आपण थोडंसं त्यांना आपल्या स्पर्धेबद्दल आणि सर्व नियोजनाबद्दल आपण काहीशी त्यांच्याशी बोलणार आहे. आता हा बक्षीस वितरण समारंभ सुरू करण्यापूर्वी आपले समाधान ऐवळे साहेब आपल्याला थोडंसं 2 शब्द बोलणार आहेत. हा, तत्पूर्वी या ठिकाणी एक सत्कार राहून गेलेला आहे. आमचे या 3 दिवसात सर्व प्रेक्षकांचे आवडते लाडके, सर्वांच्या अगदी सुवाच्य स्पष्ट अशा भाषेत हिंदी, मराठी आणि इंग्लिश असे अद्भुत असे कॉमेंटेटर्स आमचे सहकारी मित्र आदरणीय श्री राज वाघमारे सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. बाबांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करावा. व तसेच आज तीन दिवसापासून या उन्हातानात कोणत्याही नाश्त्याची सोय नसताना देखील जेवण होतं, पण तरी पण त्यांनी खाली उतरून प्रत्यक्षात जेवण न करता सततने त्यांनी आपल्याला या ठिकाणी युट्यूबचं एक लाईव्ह प्रक्षेपणाचं जे काम केलेले असते, कॅमेरामॅन असतील किंवा तिथं लाईव्ह दाखवणारे जे टीम वर्क असतील, त्यांचे सर्व टीम वर्कर्सना या ठिकाणी विनंती करतो की युट्यूब लाईव्ह टीम वर्कर्स सगळे प्रतिनिधी व तसेच प्रतिनिधी म्हणून कोणते एक जण या चालेल, एक जण या. ओके. तसेच झणझणीत आवाज आपल्या 3 दिवसासाठी गाजत असलेले इरफान डॉल्बी सिस्टीम, अहमदाबादचे इरफान डॉल्बी सिस्टीमचे मालक इरफान, आपण देखील या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यास खरोखरच धन्यवाद. ज्यांनी युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी सातत्याने व्यवस्थितरित्या आपल्याला लाईव्ह दाखवण्याचं काम केलेलं आहे. TVM न्यूजचे प्रतिनिधी आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी सहकार्य खूप केलेले आहेत. इरफान डॉल्बी साऊंड सिस्टमचे मालक होय, धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी कार्यक्रम काही कारणास्तव फास्ट घेण्याच्या नियोजनामध्ये या ठिकाणी सर्वप्रथम या अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच, या अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे यानंतर आपल्या स्पर्धेबाबतीत थोडस 2 मिनिटात समाधान ऐवळे समायलबन संघाचे मालक या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. प्रथमतः जे नियोजन झालं ते 10-15 दिवसात काटे सर असतील, नाराज कुमार सर असतील कुठतर ते नाही ते फायनल जरी मारलं असते तर माझ्यावरती नाराज आहेत. नाराज कुमार नाही
ते जरी म्हातारे झाले तरी पण ते कुमार आहेत. त्यांचंही अभिनंदन, त्यांची टीम जिंकले. पहिली गोष्ट ही जी स्पर्धा आहे ना, इथून पुढं माझं एक वैयक्तिक मत की सातत्याने चालत राहावी. गावातली स्पर्धा वेगळी असते, सरपंच बदला की स्पर्धा बंद पडते. JTPL ही कायम स्पर्धा राहावी. इथून पुढे नक्कीच तुम्हाला सांगतो, आज 51 आहे, पुढे 1 लाख होईल, त्याच्यानंतर 1.5 लाख होईल. बाबा आपल्या सोबत आहेत, नक्कीच सगळ्या गोष्टी साध्य होतील. माझं वैयक्तिक मत आहे की राज वाघमारे हे जे आपले कॉमेंटेटर आहेत त्यांना एक माझ्याकडून समायलोन खंडळकडून 501 रुपयाचं बक्षीस द्यायचं होतं मला. आणि या सर खरोखरच राज वाघमारे सरांना हे थोडंसं फुलना फुलाची पाकळी म्हणून समा एलवान यांच्या संघाचे संघ मालक समाधान ऐवळे यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या पुढील नियोजन मी राज वाघमारे सर यांच्याकडे देतो. दरम्यान या ठिकाणी आता बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याकडे डायरेक्टली वळूया आपण. आणि धन्यवाद समाधान ऐवळे, समा 11 आमचंही कौतुक इथं जाता जाता आपण केलं. तर बक्षीस वितरणामध्ये आपण वैयक्तिक बक्षिसाने सुरुवात करतोय सर. फायनल सामन्याचा मॅन ऑफ मॅच आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ मॅच असतील ते आकाश भोसले यांनी कृपया समोर या. आणि या बक्षिसाचं स्वरूप असेल एक आकर्षक चषक. आकाश भोसले मॅन ऑफ मॅच फायनल सामना. जोरदार टाळ्या वाजवूया. क्लॅप्स प्लीज गिव्ह हिम बिग हँड्स. तडकेफडकी फलंदाजी मात्र आपण शेवटच्या काही षटकामध्ये बघितली. तसा 3 षटकाचा सामना होता, मात्र आकाश भोसले 1 डाऊन 2 डाऊन आले आणि त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. चलिए बेहतरीन हंसी है, हंसते रहना आप. वैसे हंसी सेहत के लिए भी अच्छी होती है भाई. चलिए मॅन ऑफ मॅच फायनल सामना. बाबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आणि हा किताब. याच्यानंतर नाही मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार असेल इथं. आणि हा मात्र वैयक्तिक बक्षिसातला राजा पुरस्कार असतो. तर मॅन ऑफ सिरीज आणि एक आकर्षक चषक असेल. लक्ष्मण पुजारी लारा लखन 146 रन्स आणि 8 विकेट. अष्टपैलू खेळ. लारा दिखाइए अपना तोरा, आइए प्लीज. अरे एंट्री के लिए सोच रहे थे कहां से आ गए कहां से. लारा मॅन ऑफ द सिरीज हा राजा पुरस्कार इंडिव्हिज्युअल्स बक्षिसाचा असतो. यानंतर वैयक्तिक बक्षिसांकडे आपण बक्षिस संपलेली आहेत असं मी जाहीर करतो. आणि याच्यानंतर आता सांघिक बक्षिस, आणि ती सुद्धा 2 बक्षीस आहेत, खास बक्षीस आहेत. उपविजेते पदाचं हे पारितोषिक असेल तब्बल 31,000 आणि सोबत मात्र हा जबरदस्त असा उपविजेते पदाचा चषक. जत तालुका प्रीमियर लीग क्रमांक 2 आणि विजेता संघ असेल तो मात्र या ठिकाणी यस ग्रीन वॉरियर्स. सोन्या प्लीज ग्रीन वॉरियर्स. कॅप्टन, वाइस कॅप्टन, 2-4 खिलाड़ू सीनियर खिलाड़ी या प्लीज. वसीम भाई कैप्टन आइए और ये ट्रॉफी उठाइए. जत तालुका प्रीमियर लीग क्रमांक 2 चे विजेते ग्रीन वॉरियर्स सोन्याळ. आता दोन्ही ट्रॉफीज मात्र एकाच गावाला चाललेले आहेत. 1 वर्षभर मात्र अगदी सौख्यानं नांदणार आहे तिथं. दोन्ही ट्रॉफीज क्रमांक 1 आणि क्रमांक 2 JTPL क्रमांक 2 चे मात्र हे विजेते उपविजेते ग्रीन वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दरम्यान या ठिकाणी एक सत्कार आपण घेतोय आणि हा सत्कार असेल एस.ए. ब्रदर्स यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. एस.ए. बिरादार सर प्लीज. एस.ए. बिरादार सर आपण समालोचन कक्षाकडे या प्लीज. प्राइज बॉक्स मध्ये या प्लीज. एस.ए. बिराजदार सर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देवन या ठिकाणी हा सत्कार या ठिकाणी बाबांच्या शुभ हस्ते होतोय. क्रमांक 2 चं बक्षीस वितरण झालेलं आहे आणि एस.ए. बिराजदार सरांचं या ठिकाणी मात्र सत्कार संपन्न झाल्यानंतर आपण आता शेवटच्या आणि ज्याची मात्र उत्सुकता ताणलेली असं प्राइज, सांघिक प्राइज JTPL विनर, परवा पहिलेचे विनर क्रमांक 1 चं पारितोषिक आणि ट्रॉफी. यस सिद्धारूढ़ 11 बने हैं बिल्कुल नंबर 1. आइए आपका इंतजार है सिद्धारूढ़ 11. चलिए कप्तान सीनातान
कहा है आपलं वाहन आलं या मी विनंती करतो बाबांना हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांना विनंती करतो की ही ट्रॉफी आपण या ठिकाणी विजेत्या संघाला या ठिकाणी प्रदान करावी. छोट्या मालकांना घ्या, भविष्यातील संघ मालक आहे घ्या, समोर घ्या, भविष्यातील संघ मालक ज्युनियर तेली साहेब. आणि थोडंसं अंतर ठेवा, थोडंसं अंतर ठेवा, थोडंसं अंतर ठेवा, सर्वजण दिसावेत या हिशोबाने उभे राहा. क्रमांक 1 चे विजेते सिद्धारूढ 11 सोन्याळ. आणि सोन्याळ म्हणजे दोन्ही ट्रॉफीज आता सोन्याळकडेच गेलेले आहेत, विजेते आणि उपविजेते. यस, गावत्र एकच सोन्याळ. कॉंग्रॅच्युलेशन्स बाहुबली ही मात्र जत तालुका प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं जाडर बावलात विजेते मात्र कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. सिद्धारूढ 11 सोन्याळ, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर इथे मात्र बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपतोय असं मात्र या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे असं मी आयोजकांच्या वतीनं जत तालुका प्रीमियर लीगच्या पर्व पहिल्याच्या वतीनं जाहीर करतो. नक्कीच भेटूया या ठिकाणी. मात्र पुढच्या वर्षी तत्पूर्वी जे आमचे मान्यवर गाणे, जे आमचे पंच, जे संघ मालक आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते, आपल्या भव्य आपल्या अगदी वर्गचर्चा कार्यक्रमातून त्यांनी इथं वेळ दिला, त्या सर्वांचं या ठिकाणी जत तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांना धन्यवाद देतो. भेटूया पुढच्या वर्षी याच स्पर्धेसाठी, परंतु जसं मगाशी डिक्लेअर केलं तसं सोन्याळ या ठिकाणी. तोपर्यंत एव्हरीबडी टेक केअर, शब्बा खैर, थँक्यू, धन्यवाद आणि सर्वांचे मात्र या ठिकाणी आभार. आणि इथे हा कार्यक्रम संपलाय असं मी मगाशी जाहीर केलेला आहे. थोडासा एन्जॉय होईल तो मात्र डीजेच्या तालावरती. तर विजेत्या खेळाडूंना संधी असेल थोडंसं या ठिकाणी मात्र नृत्य आविष्कार दाखवायची. आपण डीजे वाल्यांकडे जाऊया, थोडासा एन्जॉय पाहूया. थँक्यू सो मच, धन्यवाद.